हॅलो नमस्कार, मी सुषमा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजच्या व्हिडिओला फ्रीजपासून सुरुवात केली। फ्रीजची क्लिनिंगसुद्धा करायची आहे आणि बटन प्रेस केल्यानंतर जे बर्फाचं पाणी असतं ना, तर ते सुद्धा काढायचं होतं, कारण का बॅक साईडला 2 वेळा मी प्रेस केला आल्यापासून, पण ते पाणी नव्हतं काढलं, तर भांडं पूर्ण भरलं। तर ते पाणी काढण्याच्या आधी ना फ्रीज क्लीन करून घेते, कारण का फ्रीजसुद्धा खराब झाला आहे आणि ब्लॅकसुद्धा झाला आहे। जो रबर असतो ना बाजूने, तो ब्लॅक झाला आहे। खरं म्हणजे हा आधीपासूनच ब्लॅक झाला आहे, कारण का फ्रीजला खूप वर्ष झालेत आणि इथेच आम्ही ठेवून गेलेलो। ज्यावेळेस आम्ही पंजाबला गेलो होतो ना, तर जो रूममध्ये मुलगा राहायचा ना, तो साफ नाही करायचा। जरी गावी गेला ना फ्रीज बंद करून आणि आल्यानंतरसुद्धा क्लीन नाही करायचा, त्याच्यामुळे तो रबर भरपूरच ब्लॅक झाला। आता मी जरी कितीही साफ केला ना, तरी इतका छान नाही निघत। तर आता सगळे भांडे काढून घेतले। हे भांडे आधी साफ करून नितळत ठेवते आणि त्याच्यानंतर फ्रीज साफ करायला घेते। तुम्हाला जर कोणतं असं लिक्विडचं नाव माहिती असेल ना, तर मला कमेंट करा। खरोखर की त्याच्यापासून डाग जातात, म्हणजे त्या लिक्विडचा वापर केला तर डाग जातील असं लिक्विड सांगा, मग मी मागून प्रयत्न करते। जर ते चिवट डाग गेले तर गेले। आज ना मार्केटला सुद्धा जायचं आहे, भाजी आणायची, थोडाफार किराणासुद्धा भरायचा आहे आणि म्हटलं की पाऊस नाही आहे। आज पूर्ण दिवस पाऊस नव्हता आणि खूप दिवस झाला आम्ही खाली गेलो नव्हतो। सात्विकलासुद्धा घरातून बाहेर नव्हता काढला, म्हणून म्हटलं चला आज थोडंसं त्याला फिरायलासुद्धा घेऊन जाऊ। छत्रीसुद्धा आणायची आहे आणि गहू मेन म्हणजे आणायचे आहेत। आता शाळा चालू झाल्यानंतर टिफिनला चपाती पाहिजे आणि तांदूळसुद्धा आणायचे आहेत। आल्यापासून सामान काही भरलं नव्हतं, जे होतं ना तेच वापरत होते। आता फ्रीजमध्ये भाज्यासुद्धा नाही आहेत, भाज्यासुद्धा संपत आलेत। मला वाटते टोमॅटो असतील थोडीफार आणि हिरवी मिरची, कढीपत्ता सुकला, कोथिंबीर थोडीशी। मी चिकन आणलं होतं रविवारी, त्या दिवशी थोडीशी भाजी मी घेऊन आले होते। आता ना पंजाबवरून आल्यापासून जास्त भाज्या खायला लागले, हिरव्या पालेभाज्या। तर मला एक कमेंट आलेली की ताई पावसाळ्यामध्ये पालेभाज्या नका खाऊ। तर खरोखर त्या दिवशी मेथीची भाजी आणली ना, बनवली, पण तिला जशी उन्हाळ्यामध्ये आपण बनवतो आणि तशी टेस्ट असते ना, तशी नव्हतीच, वेगळीच लागत होती। पण आता शेपूची तर सीझन आहे, मग सीझन वाईज ज्या भाज्या येतात त्या मी आणून खाते। मग त्या आवडो किंवा न आवडो, पण त्या मी एकदा दोनदा तरी आणते। तर त्या दिवशी ती भाजी आणलेली, मुगाच्या डाळीमध्ये बनवली, तर छान झालेली, म्हणजे भाकरीसोबत छान लागते, चपातीसोबतसुद्धा ती भाजी छान लागते। बाकी कोणाला घरामध्ये आवडत नाही, मलाच आवडते थोडीफार। पण आता नाही आणणार, कारण की आता माझं मन भरलं आहे। एका गड्डीची मी 3 वेळा भाजी बनवून खाल्ले एकटीनेच। बाकी रुद्रा तर बिलकुल ती खातच नाही भाजी आणि मेथीची सुद्धा नाही, पण मेथीचा पराठा वगैरे किंवा खस्तापुरी असं केलं की खाते। आता फ्रीज क्लीन करून झालं आहे, जे आहे ते सामान ठेवते। म्हणजे मलई काढते दुधाची, ते एका डब्यामध्ये आहे। एका डब्यामध्ये तुम्हाला सुकलेलं खोबरं दिसत असेल, तर ते मी माझ्या मम्मीकडून आणलं आहे। दुकानामध्ये गोटे नारळ भरपूर व्हायचे, तर ते आम्ही फोडून किसून खोबरं उन्हामध्ये सुकून असं डब्यामध्ये भरून ठेवलं आहे। तर ते एक डब्बा मला दिले मम्मीने आणि बाकी खोबऱ्याच्या वाट्यासुद्धा आहेत, तर त्यासुद्धा मी फ्रीजमध्ये ठेवलेत। बाहेर ठेवलं तर त्याला लगेच बुरशी बसते पावसाळ्यामध्ये, म्हणून फ्रीजला ठेवलं आहे। आता ना मला चटणी बनवायची होती, खूप दिवस झालं चटणी काही बनवली नाही। मग ही चटणी बनवली ना की मसाला नाही टाकला ना स्वयंपाकामध्ये तरी चालतं। आता ही चटणी मी बनवून ठेवते 15 दिवसाकरता। 15 दिवसाच्या आतमध्येच संपते, कारण का आम्ही ते जेवणासोबतसुद्धा खातो। तर त्याच्यामध्ये खोबरं थोडंफार भाजून घ्यायचं आणि लसूण, धणे टाकायचे थोडे, मीठ थोडंसं जास्त टाकायचं आणि लाल तिखट तुमच्या आवडीनुसार, म्हणजे कसं तुम्हाला तिखट पाहिजे की कमी तिखट पाहिजे त्यानुसार लाल तिखट टाकायचं। आता हे छान मिक्स करून झाल्यानंतर मिक्सरला फिरवायचं, झाली चटणी। जर कोथिंबीर घालायची असेल ना, तर ही चटणी फ्रीजला ठेवायची, नाहीतर मग कोथिंबीर घातली तर ते जास्त दिवस काही टिकणार नाही, म्हणून मी धणे घालते। आणि गावालासुद्धा मम्मी माझी अशीच बनवते, धणे, खोबरं, लाल तिखट, मीठ थोडंसं जास्त टाकायचं, म्हणजे खरटीची चटणी बोलतात तिला, खायला टेस्टी लागते भाजी वगैरे नसली तरी। आता इथे बुधवार होता, त्या दिवशी सुके बोंबील बनवले होते, त्याच्यामध्ये मी मसाला काही टाकला नाही, तीच चटणी टाकली। तर ते शिजतंय तोपर्यंत सात्विकला डाळ भात भरून घेते। आता तुम्ही पाहिलंच असेल कसा पडला असता तोंडावरती, पण वाचला। सगळं ते चॉकलेटं काढलेत, कॅन्टीनलासुद्धा मी गेले होते ना,
तर ते सामान आणलं आहे, ते तुम्हाला पुढे दाखवते. आता कॅन्टीनला गेले ते सगळं काही शूट नाही केलं. मी तुम्हाला मागच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं, मी कुठे बाहेर गेली ना की मी माझा फोन मुलांना ठेवून जाते, त्याच्यामुळे बाहेरचं मला काही शूट करता येत नाही. आता सात्विकला भरून घेतलं आणि आम्ही जेवून घेतो. तर गरमागरम भाकरी बनवले, बोंबील बटाटा सुके बोंबील त्याची भाजी बनवली आमच्यासाठी. रुद्रासुद्धा ते बोंबील नाही खात, पण त्यातला बटाटा खाते. आता इथे आम्ही जेवण घेतो आहे. रुद्राचं लक्ष पूर्ण टी व्हीमध्ये. सुट्टी आहे त्याच्यामुळे टी व्ही इतकी बघते, दिवसाला 2 पिक्चर त्याचे पूर्ण होतात बघून. कितीही बोला तरी ते ऐकत नाही. आणि सात्विकला चटणी बनवलेली भरपूर आवडली, तो चटणी खात होता. आता जेवण वगैरे आमचं झालं आणि ही जी भांडी आहेत ना तर ते साफ करून ठेवते, किचन वगैरे क्लीन करते. आणि त्याच्यानंतर मला कॅन्टीनला जायचं होतं. माझी जी इथली मैत्रीण आहे ना तिची गाडी असते, मग आम्ही दोघीजणी जातो. तिला विचारलं तुला आहे का टाईम, तर ती म्हटली हो जाऊ आपण. आणि आम्ही संध्याकाळच्या गेलो होतो, 4:30ला कॅन्टीन ओपन होते. कारण का इथे आजूबाजूला ना आर्मी कॅन्टीन भरपूर आहेत, एक बंद असले की दुसरे चालूच असते. पण एकदमच जी जवळ आहे ना रस्त्याच्या बाजूला तिथे आम्ही जातो. तर ह्यावेळेस ना उशिरा गेलो, म्हणजे 1 तारखेकडे आम्ही गेलो नाही, उशिरा गेलो. सामान आलं होतं आणि संपतसुद्धा आलेलं. जे घ्यायला गेलो होतो ना ते नाही घेतलं आणि दुसरंच सामान घेऊन आले. आता मला रिफाईंड ऑइल पाहिजे होतं किंवा भांड्यांचा साबण, अंगाचा साबण, ह्या अशा गोष्टी कॅन्टीनला बऱ्या पडतात. पण ते सगळं संपलेलं आणि मी दुसरंच सामान घेऊन आले. आणि जवळजवळ 4-4.5 हजाराचं सामान भरलं. मला विश्वासच पटत नाही मी इतकं सामान घेऊन आले. मी तुम्हाला पुढे दाखवते. आधी किचन क्लीन करते, कारण का नॉनव्हेज बनवलं ना, नॉनव्हेज बनवू अगर व्हेज बनवू, पण मी जेवण वगैरे झालं ना की किचन ओटा दिवसातून एकदा साफ करते. तर आता सगळं क्लीन केलं आहे मस्त व्यवस्थित. शेगडी पण एकदम चकाचक. आणि हा मसाल्याचा डब्बा आहे तर तो सुद्धा खराब होतो, कारण का किचन छोटा असल्यामुळे फोडणी वगैरे दिले ना सगळं खराब होतं. म्हणजे या खिडक्या वगैरे किंवा फिल्टर ठेवला आहे, जे भांडे जवळ आहे तर ते सगळे खराब होतात. मग असा सारखा हात मारावा लागतो. आणि पावसाळ्यामध्ये ना तर सरळ बुरशीच येते, कोणत्या पण गोष्टीला बुरशीच, काळी बुरशी. आता ह्या खिडक्या दिसत आहेत ना, ह्यांनासुद्धा बुरशी येते. म्हणजे तेलाचे डाग त्याच्यानंतर लक्ष नाही दिलं ना ही ब्लॅक कलरची बुरशी अशी जमा होते. मी सकाळीच हे उठले ना त्यावेळेस त्या सगळ्या खिडक्या साफ करून घेतल्या. चला आता तुम्हाला दाखवते कॅन्टीनचं सामान. थोडंफार मी काढूनसुद्धा ठेवले. म्हणजे मी एक लेगिन्स आणले कॅन्टीनमधून 450 रुपयाची, तर ती कपाटामध्ये ठेवले. आणि बाकी आणखी थोडंफार असं काही सामान काढून ठेवलेलं आहे. खाण्याच्यासुद्धा काही वस्तू रुद्राने काढून ठेवलेत. आता हे ते चॉकलेट मगाशीच सात्विकने फोडलं होतं, तुम्ही पाहिलंच असेल, व्हिडिओच्या सुरुवातीलाच दाखवलेलं. ते सगळीकडे इकडे तिकडे चॉकलेटं फेकले होते, ते रुद्राला गोळा करून ठेवा सांगितलेत. आणि बाकी हे सामान तुम्ही पाहू शकता, मसाले, कपड्यांची पावडर, कपड्यांचा साबण, खाण्याच्या वस्तू जास्त आहेत. तरी ह्यावेळेस इतकं सामान मला नाही भेटलं. म्हणजे जे रेग्युलर सामान लागतं ना ते संपलंच होतं. खास करून मला तेल घ्यायचं होतं, रिफाईंड ऑइल. सफोलाचं कॅन्टीनला मस्त भेटतं. म्हणजे बाहेर 200 रुपयाच्या वरती प्राईस आहे आणि कॅन्टीनला 160-168 रुपयाला अशी 1 लिटरची पिशवी भेटते. पण आता ते भेटलंच नाही, त्याच्यामुळे बाकी दुसरं सामान घेऊन आले. आणि हा तवा तुम्ही पाहू शकता, खास करून चपातीसाठी आणला आहे मी, पण याच्यामध्ये डोसासुद्धा होऊ शकतो असं त्याच्यामध्ये दिलेलं आहे. आता हा तवा मी ऑनलाईन प्राईस बघितली ना फ्लिपकार्टवरती, तर 1600 रुपये प्राईस आहे ऑनलाईन. आणि मला कॅन्टीनला भेटला हा 1250 रुपये. मेन MRP बॉक्सवरती आहे, तर ते तुम्हाला पुढे दाखवते. आता हा तवा स्टेनलेस स्टीलचा आहे. रिव्ह्यू तरी सगळ्यांनी छान दिलेत. म्हणजे मी ऑनलाईन रिव्ह्यू बघितले ना तर छान आहेत. आता मी सुद्धा स्वतः प्रत्यक्षात वापरेल, त्याच्यानंतर तुम्हाला सांगेल की कसा निघाला काय ते. मला खरं म्हणजे ना फ्युचराचाच तवा घ्यायचा होता, पण तो अवेलेबल नव्हता आणि हा भेटला, मग मी हा घेऊन आले. माझ्याकडे फ्युचराची 3 भांडी आहेत. ढोशाचा तवा मोठा आहे, 5 लिटरचा कुकर आहे, बिर्याणीचं भांडं आहे, म्हणून म्हटलं की त्यातलाच तवा घ्यावा, पण तो अवेलेबल नसल्यामुळे मी हा घेतला. तुम्हाला आता MRP दाखवते. बॉक्सवरती जी आहे ती 1825 आणि मला कॅन्टीनला भेटला 1250 रुपयाला. आणि ऑनलाईन फ्लिपकार्टवरती 1650 रुपये आहे. आता हे तेल घेऊन आले, थोडं वेगळं आहे, पॅराशूटचंच आहे,
पण ॲलोवेरासुद्धा आहे आणि कोकोनटसुद्धा, म्हणून म्हटलं वापरून बघावं कसं आहे ते. नेहमी पॅराशूटचंच वापरते खोबरेल तेल, पण ह्यावेळेस हे आणलं. इथे ना मिशोवरून टेबल मागवला तर तो फिट करते आणि इतका छान टेबल आला आहे ना बेडच्या बाजूला ठेवण्यासाठी. एकदम नाजूक आहे आणि दिसायलासुद्धा खूप सुंदर दिसतोय. तर चला मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ मी इथेच समाप्त करते. भेटू पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.